तर मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं, व्याख्या सर्व आपण जे महत्त्वाचे व्याख्या आहेत ते आपण बघितले होते. आजच्या लेक्चरमध्ये प्रकरण 3 सर्वसाधारण अपवाद आज आपण बघणार आहोत. तो ध्यान दे जवान, इस लॉ क्लास के दरमियान हम लोग आज सीखेंगे और एक नया प्रकरण जिसका नाम है सर्वसाधारण अपवाद, जनरल एक्सप्लेनेशन. अपवाद या शब्दातच त्या प्रकरणाचे मूळ सांगितलं आहे आपल्याला, प्रस्ताविकात सांगितलं आहे. या संहितेमध्ये जे विविध गुन्हे सांगितलेले आहेत त्या प्रत्येक कलमात पुन्हा पुन्हा गुन्हा किंवा नसतो हे सांगाव्यास लागू नये म्हणून आधीच हे स्वतंत्र प्रकरण दिले आहे. त्यात विविध परिस्थिती दिलेली आहे. त्यात जर आरोपीचे कृत्य पडले तर ते कायद्याच्या दृष्टीने गुन्हाच नसते. अपवाद याचा अर्थ काय? एखादी कृती घडली त्या कृतीला आपण अपराध म्हणतो. पण अशी कोणती कृती आहे की जी अपराध आहे पण त्याला अपवाद ठरल? अशा कोणत्या वेळेस तुमची एखादी कृती दिसायला अपराध आहे पण ती अपवादात मोडणार आणि त्या कृतीला गुन्हा न मानता ते क्षमा असणार, त्याला म्हणतात अपवाद. ह्याने काय सांगितलं आहे, प्रत्येक वेळेस कायद्यात कलम जिथं येईल एखाद्या गुन्ह्यात असं सांगितलं की सद्भावनेने ही कृती केली तर तो अपराधी नसेल आणि सद्भावना नसेल तो अपराधी असेल. मग असे जेवढे काय अपवाद आहेत, उदाहरणार्थ न्यायाधीशाने केलेली कृती ही अपराध नसते, न्याय निर्णयासाठी केलेली, मग ती कृती अपराध नसते. प्रत्येक वेळेस कलमात सांगायची गरज पडू नये म्हणून एक स्पेशल त्याने प्रकरण बनवले की अपवाद. कुठल्या गोष्टी अपवाद आधाराच्या की त्या गोष्टी कुठल्याही कायद्याच्या अपराधाच्या बाबतीत त्या परत सांगायला लागली, त्याला काय म्हणतात? अपवाद. तर त्यातला कलम पहिला, विधितः बद्ध असलेल्या अथवा तथ्यविषयक चूकबुलीमुळे स्वतःला विधित बद्ध समजणाऱ्या व्यक्तीने केलेली कृती. ह्याची व्याख्या प्रस्तावना पुस्तकाच्या लँग्वेजमध्ये आणि आपल्या लँग्वेजमध्ये. पहिला उदाहरण बघू आपण, मग प्रकरणची व्याख्या बघू. उदाहरणमध्ये काय सांगितलं, पहिला क हा सैनिक विधिविहित समादेशांना धरून त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशावरून जमावावर गोळीबार करतो. क ने काहीही अपराध केलेला नाही. आता एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर गोळीबार केला तर तो अपराध असतो. हा अपराध कधी नसतो तर तो अपवादात मोडले. मग तो कधी अपवाद असणार हे या वाक्यात सांगितलं. त्याच्या वरिष्ठांनी त्याला आदेश दिला की गोळीबार करा, त्या आदेशाचं पालन करण्यासाठी त्याने जर गोळीबार केला तर त्या गोळीबारामध्ये एखादा माणूस मेला तरी सुद्धा तो काय असणार नाही, दोषी असणार नाही. पण जर विना आदेशाचा त्याने जर गोळीबार केला तर तो काय असणार, अपराध असणार. म्हणजे अपवादाचा अर्थ काय की ती कृती अपराध ठरणार नाही. अशा सर्व कृती, मग जिथं आदेशाचं पालन करून एखादी कृती केली जाईल, मग ती गोळीबार असेल कुठलीही कृती असेल ते तो काय असणार, अपवाद असणार, त्याला कायदा शिक्षा देत नाही. दुसरं उदाहरण काय सांगितलंय, न्यायालयाचा अधिकारी क याला न्यायालयाने मला अटक करण्याचा आदेश दिलेला असतो. म्हणजे आपण उदाहरण दुसरं घेऊ, अ ने ब ला, हा न्यायालयाचा एक अधिकारी आहे, समजा एक न्यायाधीश आहे, त्याने ब ला सांगितलं की क ला जाऊन अटक कर. अ या न्यायाधीशाने ब या पोलिसाला सांगितलं की क या चोराला जाऊन अटक कर. ब हा पोलीस क या चोराला पकडायला गेला, त्याने त्याला पकडून आणत असताना क ला पकडून आणत होतो, पण कच नावाचा अजून एक दुसरा व्यक्ती होता, त्या व्यक्तीला त्यानं चुकून पकडून आणला. आता ही गोष्ट झाली त्याच्या तथ्यविषयक चूकबुलीमुळे. त्यानं आदेशाचं पालन केला, त्याच्या तथ्यविषयक चूकबुलीमुळे त्याने जी कृती केली, मग त्यानं चुकून दुसऱ्या व्यक्तीला पकडून आणला म्हणून त्यांनी दोषी होत नाही. त्यानं फक्त आदेशाचं पालन केलं आणि चुकून झालेली गोष्ट आहे. त्यामुळे तथ्यविषयक चूकबुलीने केलेली कृती ही काय असते, अपवाद असते, त्याला कायदा शिक्षा देत नाही. आता व्याख्या बघू. विधितः बद्ध, पहिलं उदाहरण होतं विधितः बद्ध. वरिष्ठांनी आदेश दिला, तो माणूस कायद्याने बांधलेला असतो की ती कृती केलीच पाहिजे, ती झाली विधितः बद्ध. आणि पुढे दिले तथ्यविषयक चूकबुलीमुळे. दुसरं उदाहरण होतं तथ्यविषयक चूकबुलीचं की अ ला ब समजून त्याने अ ला पकडलं किंवा क ला ब ने पकडलं दुसऱ्या व्यक्ती समजून. मग इथे व्याख्या दिली जाते, जी व्यक्ती एखादी गोष्ट करण्यास विधितः बद्ध आहे, म्हणजे काय, कायद्याने बांधलेला आहे, आदेशाचं पालन करणं, किंवा जी व्यक्ती ती गोष्ट करण्यास आपण विधितः बद्ध आहोत असे चूकबुलीमुळे, कायद्याच्या चूकबुलीमुळे नाही, म्हणजे विधीच्या चूकबुलीमुळे नाही तर तथ्यविषयक चूकबुलीमुळे. ह्याला नीट बघायचं. विधितः चूकबुल असेल तर गोष्ट वेगळी, कायद्याची चूक असेल तर गोष्ट वेगळी, पण इथं त्याची तथ्यविषयक चूकबुली झाली. समजा प्रेम कुमार नावाचा एक मुलगा आहे आणि दुसरा एक नाव आहे प्रेम कदम नावाचा. ह्याला प्रेम कुमारला पकडायचं होतं पण ह्यांना चुकून जाऊन प्रेम कदमला पकडून आणला.
त्याची चूक काय झाली की त्याला तथ्य फॅक्ट त्याला कम्प्लीट माहीत नव्हती. त्या फॅक्टची माहिती नसल्यामुळे ती चूक झाली, मग ते अपवाद आहे त्यांना. त्याच्यानंतर कलम 15. आता इथे व्याख्यात का प्रश्न कसा येऊ शकता, इथं त्यांनी असं विचारू शकतात विधिताबद्ध असलेल्या कारवाई ही कायद्यात अपवाद आहे. किती कलमानुसार? कलम 14नुसार किंवा उलट कलम 14नुसार काय तरतूद केलेली आहे, कुठला अपवाद येतो, तर तिथे येणार कलम 14नुसार विधिताबद्ध किंवा तथ्यनिष्ठ चूक भूलमुळे केलेली कृती ही अपवाद नसते. मग ती का नसते? अपवाद असते. अपवाद असते, अपराध नसते. दोन व्याख्या आहेत, अपराध नसते, अपवाद असते. तर असा एखादा प्रश्न येऊ शकता. तर कलम 15 त्याच्या पुढचा कलम मोठा प्रश्न जर आला 5 मार्काचा किंवा 10 मार्काचा, तर परिचय पहिला लिहायचा. अपवाद याचा परिचयाची वरचे 2-3 हेडलाईन एक शॉर्ट बनवायच्या, ते लिहायचं. 14 पासून ठीक आहे. कलम 15 न्यायिक कार्य करत असताना न्यायाधीशाची कृती कॉमन आहे, ते जास्त सांगायची गरज नाही. एखादा न्यायाधीश न्यायालयाचं काम करताना त्यांनी जी कृती करेल, समजा त्यांनी जर म्हणलं या व्यक्तीला फाशी द्या, त्यांनी काय केलंय? अपराध केलाय. मग ही न्यायाधीशाची कृती अपराध आहे का? ती न्याय निर्णय दिला तर त्यांनी केलेली कृती ही त्याच्या न्याय निर्णयाला अनुसरून आहे, म्हणून ती काय असणार? अपराध नसणार, अपवाद असणार. उदाहरण द्यायची काही गरज नाही, व्याख्या बघू आपण. कायद्याने न्यायाधीशाला अधिकार दिलेला आहे अथवा दिला असल्याचे तो सद्भावपूर्वक समजतो. अशा कोणत्याही अधिकाराचा वापर करण्यासाठी तो न्यायिकतः कार्य करत असताना त्याने जे केले असेल ते काहीही अपराध होत नाही. मग त्याने न्यायिक कार्य करण्यासाठी जे काय केलं ते अपराध ठरत नाही. इथं काय व्याख्या दिली नाही, त्याचे फक्त कलम विचारू शकते की न्यायाधीशाची कृती अपराध ठरत नाही, किती कलमानुसार व्याख्या द्या, रिकाम जागा किंवा व्याख्या लिही. कलम 16 न्यायालयाच्या न्यायनिर्णयाला किंवा आदेशाला अनुसरून केलेली कृती. कलम 16 आणि 15 मध्ये फरक काय आहे? इथं चूक काय होऊ शकते? न्यायाधीशाची कृती कलम 16 का 15? न्यायाधीशाची कृती 15 आणि न्याय निर्णयाची कृती 16. ह्याच्यात फरक काय आहे? न्यायाधीश स्वतः म्हणतो की अला शिक्षा द्या, ही झाली न्यायाधीशाची कृती. पण न्यायालयाने आदेश काढला की प्रेमकुमारच्या घराची जे बांधकाम आहे ते एक ह्याच्यावर आहे, अतिक्रमण विभागात आहे. मग न्यायालयाने आदेश काढला की ते अतिक्रमण हटवले जावे. ती अतिक्रमण हटवण्यासाठी जे काय एखादी टीम असेल अधिकाऱ्यांची, ती अधिकारी टीम तिथं जाणार आणि ती अतिक्रमण हटवणार किंवा जी काय कारवाई असते ती करणार. ती कारवाई कशाच्या आधारावर होती? न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारावर. न्यायाधीशाची कृती नव्हती, न्यायाधीशाच्या आदेशावर. ही येणार कलम 16 मध्ये. कलम 15 कुणाची कृती आहे? न्यायाधीशाची. 16 कुणाची आहे? न्यायालयाच्या आदेशाची कृती. ही कृती सुद्धा अपवाद असणार, ही कुठला अपराध नाही. कलम 16 झालं. कळलं कलम 16. इथं बी व्याख्याची काय गरज नाही, समजून घ्यायचा भागातून. तरी आपण व्याख्या वाचू. न्यायालयाचा न्याय निर्णय किंवा आदेश याला अनुसरून जी गोष्ट केली आहे. वाक्य काय आली? पहिल्या वाक्यात दिले न्यायालयाचा न्याय निर्णय किंवा आदेश, जो काय आदेश असेल त्या आदेशाला अनुसरून जी काय कृती करेल, एखाद्याला अटक करायची कृती असेल, एखाद्याला घराची जप्ती करायची कृती असेल, त्याद्वारे जिला समर्थन मिळाले आहे ती जर असा न्याय निर्णय किंवा आदेश अंमलात असताना केलेली असेल, म्हणजे ती कृती केली असेल, तर अशी कोणतीही गोष्ट अपराध होत नाही. मग असा न्याय निर्णय आदेश देण्याची न्यायालयाला अधिकारता नव्हती असे असले तरीही हरकत नाही. मात्र ती कृती करणारी व्यक्ती न्यायालयाला अशी अधिकारता होती असे सद्भावपूर्वक समजत असली पाहिजे. शेवटच्या वाक्यात काय सांगितलं त्यांनी? न्यायालयाने आदेश दिला म्हणून ती कृती केली. मग ह्याच्या मागे ही बघितलं जात नाही की त्या न्यायालयाला तो आदेश देण्याचा अधिकार होता की नव्हता. समजा त्या न्यायालयाच्या आदेशावरून एखाद्या अधिकाऱ्याने ती कृती केली, नंतर कळलं की त्या न्यायालयाचा तेवढा मोठा निर्णय घ्यायचा अधिकार नव्हता, त्याचं लेवल तेवढी नव्हती. जिल्हा न्यायालय, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट. मग जिल्हा न्यायालय हायकोर्टाच्या लेवलचं एखादं कार्य काय तर सांगितलं, न्याय निर्णय दिला आणि त्याची कृती झाली, तर ती कृती अपवादच राहणार. मग जरी त्याला न्यायालयाला तो अधिकार नसला तरी सुद्धा ती अपवादातच येणार. शेवटच्या शब्दावरून हे लक्षात येतं. कलम 17. 14 आणि 17च्या हेडलाईनमध्ये थोडासा फरक आहे. 14 मध्ये काय सांगितलं आहे?
विधितःबद्ध असलेला अथवा तथ्यविषयक चूकबुलीमुळे. विधितःबद्ध म्हणजे त्याला कायद्याचा आदेश आहे आणि त्याने कृती केली आहे. 17 मध्ये सांगितलं की विधितः समर्थन मिळालेला. विधी म्हणजे काय? विधी म्हणजे कायदा. कायद्याने समर्थन आहे एखादी कृती. समजा माझ्यासमोर एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जीव घ्यायलाय, मग मला काय अधिकार आहे? कायद्याने काय समर्थन केलं मला की त्याला मी पकडू शकतो आणि पोलिसांसमोर हजर करू शकतो. हे झालं विधितः समर्थन. मला आदेश आहे का? मला समर्थन आहे कायद्याच्या त्या कृतीसाठी. मला कायद्याचा आदेश नाही की तसं करा. मग विधितः समर्थन असलेली कृती ही अपवाद असते. पण त्या विधितः समर्थन असलेल्या कृतीत कधी कधी तथ्यविषयक चूकबोल होती. पुढे दिलं त्यांनी विधितः समर्थन असलेल्या किंवा तसे समर्थन आहे असे तथ्यविषयक चूकबोलीमुळे समजणाऱ्या व्यक्तीने केलेली कृती. एक उदाहरण बघू आपण. मला एका व्यक्तीला पकडायचा आहे. पकडायचा नाही. समजा या व्यक्तीला ब हा व्यक्ती चाकूनं मारत आहे. बरोबर? या व्यक्तीला ब हा व्यक्ती चाकूनं मारत आहे. ते मारत असताना ब काय करते? त्याच्या हातातला चाकू हिसकावून घेते स्वतःच्या आत्मरक्षणासाठी. त्यानं ते चाकू हिसकावून घेतल्यावर मी तिथे येतो आणि मला काय दिसतं की बच्या अंगावर हा चाकू घेऊन धावत आहे असं मला दिसलं, असं मला वाटलं. ॲक्च्युली काय होतं? ला मारत होता, पण त्यानं स्वतःच्या बचावासाठी त्याच्या हातून चाकू काढून घेतला. ने त्याच्या हातात चाकू बघितल्यावर मला वाटलं मागणं येऊन की बला मारत आहे. मग मी जाऊन ला पकडलो आणि त्याला अटक करून कुठे नेला? पोलीस स्टेशनला घेऊन गेलो. मला कायद्याचं समर्थन आहे इथं का की त्याला बचाव करायचा. पण माझी काय झाली तिथं? तथ्यविषयक चूक बोल झाली. म्हणून मी केलेली कृती काय होत नाही? अपराध होत नाही. समजलं सर? तुमचे मेजरचे भांडणं चालू आहेत. मेजर तुम्हाला मारलेत चाकूनं. त्या टायमाला तुम्ही काय केलं? मेजरच्या हातातला चाकू काढून घेतला. मी आलो तेवढ्यात. मला काय वाटलं? तुम्हीच मेजरला मारवलं. मी काय केलं? तुम्हाला पकडलं, नेऊन पोलिसात नेलो. मग मला असं करण्याचा अधिकार कोण दिलाय? कायद्यानं. म्हणजे विधितः समर्थन आहे मला. पण माझी काय झाली तिथं? तथ्यविषयक चूकबोल झाली. फॅक्ट काय मला माहीत नव्हता. म्हणजे ती काय झाली? मी तथ्यविषयक चूकबोल ही कलम 17 मध्ये दिली. कलम 14 काय दिले? वरिष्ठांच्या आदेशाचं पालन. विधितः बद्ध म्हणजे त्यानं ते आदेश पालन केलाच पाहिजे. विधितः बद्ध आलं की कलम 14 आणि विधितः समर्थन आलं की कलम 17. तथ्यविषयक चूकबोल दोन्हीकडे. 14 मध्ये कायद्याचं बंधन आहे आणि 17 मध्ये कायद्याचं काय सर? म्हणजे 17 मध्ये कायद्याचं समर्थन आहे, 14 मध्ये कायद्याचा बांध दिलाय, बद्धता आहे. उदाहरण बघू. इथंच उदाहरण तीच आहे. कला जी गोष्ट खून असल्याची वाटत होती, कला जी गोष्ट खून असल्याची वाटत होती ती गोष्ट करत असताना क त्याला पाहतो. त्यानं बघितलं, त्यानं ही करताना त्याला खून वाटत होती. खून करणाऱ्या व्यक्तीला पकडण्याचा जो अधिकार कायद्याने त्याला दिलाय, सर्व व्यक्तींना दिलेला आहे, त्याचा सद्भावपूर्वक चालवलेल्या आपल्या सर्वोत्तम न्यायबुद्धीनुसार वापर करून क हा याला योग्य प्राधिकाऱ्यांसमोर आणण्यासाठी त्याला सक्तीने ताब्यात घेतो. त्याने त्याला पकडला आणि प्राधिकाऱ्यांसमोर नेला. स्वतःच्या संरक्षणासाठी तसे करत होता असे मागावून आढळून आणि त्याला नंतर कळलं की यानं स्वतः संरक्षण करत होता. तरीही कने काही अपराध केलेला नाही. म्हणजे मी पकडून आणलो, मी कुठलाच अपराध केलेला नाही. हे पण समजलं. आता रिव्हिजन करू आपण या 4 कलमाचं. कलम 14 काय सांगतंय? विधितः बद्ध असलेला अथवा तथ्यविषयक चूकबुलीमुळे केलेली कृती. कायद्याने बद्ध वरिष्ठांचा आदेश पाळला आणि एखाद्या जमावावर गोळीबार केला, मग तो अपराध ठरत नाही. तथ्यविषयक चूकबुलीमुळे यावं म्हणजे आम्ही त्या व्यक्तीला समजून सुमितला पकडून आणलं, त्याची फक्त तथ्यविषयक चूकबोल झाली. त्यानं केलं कायद्याच्या आदेशाचं पालन. विधितः बद्ध होता, त्यानं पालन केलं, फक्त तथ्यविषयक चूकबोल झाली. चूकबुलीमुळे त्याला कुठलाही अपराध धरता येत नाही की झाला निर्दोष झाला, तो अपवाद नाही. कलम 15 मध्ये सांगितलंय न्यायाधीशाची कृती. न्यायाधीशाने एखादी कृती करण्याचा आदेश दिला आणि ती कृती झाली तर न्यायाधीशाची कृती ही अपराध नसते, अपवाद असते. कलम 16 मध्ये न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली. म्हणजे न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी एखाद्या व्यक्तीने एखादी कृती केली तर ती सुद्धा अपवाद ठरते, ती अपराध ठरत नाही. न्याय निर्णय 16 मध्ये, न्यायाधीशाची कृती
15मध्ये. 17मध्ये काय दिलं आहे? विधीचे समर्थन, कायद्याचे समर्थन आहे. एखादी कृती करताना कायदा त्याला मान्यता देते, पण चूकबुलीमुळे ती चुकीची घडते. त्याला वाटतं की अ हा बचा खून करायला आहे, पण अ हा स्वतःचं संरक्षण करता येईल नंतर कळालं. ही झालं विधीचा समर्थन, कलम 17. आता ह्याच्या पुढची सोपते.